धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात गज बँकेची सभासद निवडणूक कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे। तरीही निवडणूक प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असे सांगितले जात आहे। धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात गस बँक धुळेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमास कोविड-19 या जागतिक महामारीमुळे स्थगिती देण्यात आली आहे। असे असताना त्या मतदार यादीनुसार सुरू असलेला निवडणूक कार्यक्रम हा बेकायदेशीर असून सदरचा निवडणूक कार्यक्रम रद्द होऊन नव्याने निवडणूक कार्यक्रम घेण्याच्या संदर्भात जोरदार व ठोस प्रयत्न सुरू असल्याचं गस बँक बचाव आंदोलनाच्या वतीनं बँकेचे माजी संचालक राजेंद्र शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे। गस बँकेचा सभासद होऊन 31 डिसेंबर 2020 पर्यंत 2 वर्ष पूर्ण होणार आहेत अशा मतदानास पात्र असलेल्या सभासदांनी तसेच ज्यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत गस बँकेचा सभासद होऊन 5 वर्ष पूर्ण होत असलेल्या म्हणजेच संचालक मंडळाची निवडणूक लढण्यास पात्र ठरत असलेल्या याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेतील विद्यमान उमेदवारांनी व नव्याने उमेदवारी करू इच्छिणाऱ्या सभासदांनी गस बँक बचाव आंदोलनाचे प्रमुख तथा बँकेचे माजी संचालक राजेंद्र शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। निवडणूक लावताना कायद्याने जे मतदानास पात्र लोक होते सभासद होते त्यांचा समावेश न करता बेकायदेशीररित्या मतदानास पात्र नसलेल्या सभासदांचा मतदार यादीत समावेश करून घेण्यात आला आणि त्यानंतर शासनाने निवडणुकांना स्थगिती दिलेली असताना देखील न्यायालयाचा आदेश दाखवून निवडणूक लावण्यात आली। त्या निवडणुकीला कोविडमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आहे त्या परिस्थितीत जर निवडणूक घेतली त्या बेकायदेशीर मतदार यादीच्या अनुषंगाने तर ती भविष्यात चॅलेंज होऊ शकते, बेकायदेशीर ठरू शकते आणि त्यामुळे बँकेवरती मोठा खर्च लादला जाऊ शकतो। म्हणजे बँकेला पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं, म्हणजे 30 ते 40 लाख रुपये बँकेवरती बोजा पडू शकतो। म्हणून आम्ही शासनाकडे ही निवडणूक नवीन मतदार यादी तयार करून घेण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि ती जर मागणी मंजूर झालेली तर पण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचं आमचं ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीने मी मतदानास पात्र असलेल्या सभासदांना आवाहन केलेलं आहे बँक बचाव समितीच्या वतीने। त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेतील आज जे विद्यमान उमेदवार आहेत आणि त्यांना भविष्यात उमेदवारी करायची जे निवडणूक लढवण्यास पात्र आहेत अशा उमेदवारांना आमच्याशी बँक बचाव आंदोलनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेलं आहे। MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे जिल्हा प्रतिनिधी।